हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे. एक व्हिडिओ परवा शूट केला होता, पण लाईटचा 2 दिवस इतका प्रॉब्लेम चालू होता, त्यामुळे तो व्हिडिओच मला अपलोड करता आलेला नाही. तर चला म्हटलं तो मी केला तर करेल, नाही तर डिलीट करून टाकणार आहे. आणि आजचा नव्याने म्हटलं रक्षाबंधनचा व्हिडिओ करूयात. तर आज आहे रक्षाबंधन आणि त्या रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा, सर्व बहिणींनासुद्धा आणि भावांनासुद्धा. तर आज रक्षाबंधनला आमचे म्हणजे परीचा दादा तर नाहीच आहे इथं, आणि माझा पण भाऊ नाही आहे, म्हणजे कुठला येणार. बोलवलं होतं लहान भावाला, त्याचं नवीन लग्न झालं आहे, वहिनीला आणि भावाला ये म्हणून. तर त्यांचा थोडा प्लॅन वेगळा ठरला होता आणि थोडं लांब असल्यामुळे पुणे टू पंढरपूर, मग लवकर येऊन जाणं होत नाही आणि तितक्या सुट्ट्या नाहीत, म्हणून तो नाही येणार. आणि मोठ्या भावाला पण ये म्हटलं होतं, पण तो म्हटला एक काम आहे, ते जर का म्हणजे कॅन्सल झालं तर येईल, नाहीतर मग बघूया, नाहीतर तू ये असं म्हणत होता. तर मला तर प्रवासाचा इतका कंटाळा येतो आणि मी आता जस्ट उन्हाळ्यात जाऊन आलेले होते पुण्याला, त्यामुळे म्हटलं मी तर येत नाही बाबा. मग त्यामुळं परीचे आणि माझं तर काही रक्षाबंधनचं सेलिब्रेशन होणार नाही आज. तर आज तिच्या पप्पाचं होणार आहे सेलिब्रेशन रक्षाबंधनचं. परीच्या आत्या येणार आहे आज. दरवेळेस ते जातात त्यांच्याकडे, यावेळेस म्हटले तूच ये इकडे. तर मग त्या येणार आहेत. तर त्याच्यासाठी मग रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी आता सकाळचे तर आजचे सगळे कामं झालेले आहेत. पूजा वगैरे, आज सोमवार आहे. तर सगळी घरातली पूजा वगैरे झालेली आहे आणि ह्यांना नाश्ता करून दिला आहे. हे गेले आहेत. आज मंदिरात जायला जमलेलं नाही आहे सकाळी सकाळी, कारण उठले थोडंसं उशीर आहे आणि मग त्यांना काम होतं म्हणून ते नाश्ता करून गेलेले आहेत. ते म्हटले दुपारी जाऊ किंवा 4 वाजता जाऊया. तर बघू आता कसं होतं आहे. मग जेवणाचा मेनू ठरलेला आहे आमचा आज. गोडामध्ये म्हणजे गोड काहीतरी बनवायला पाहिजे म्हणून बासुंदी. तसं तर ते श्रीखंड आणायचं का म्हणत होते, पण म्हटलं नको, बासुंदी करूया. मग बासुंदी, चपाती, पनीरची भाजी आणि मसाला भात असा मेनू ठरलेला आहे. तर आता मी आज दूध घेतलेलं आहे जास्तीचं, 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. तर सगळी त्याची बनवणार आहे, थोडंसं अगदी ठेवणार आहे चहा पाण्यासाठी वगैरे, कारण सध्या जास्त दूध काही संपतच नाही आहे. परी पण दूधच प्यायला नको म्हणते आणि मी पण इतकी काही जबरदस्ती करत नाही तिला दुधासाठी. तर आता बासुंदी बनवायला ठेवते आणि कपडे राहील ते धुवून घेते आणि मग दुसरा स्वयंपाक कंटिन्यू करते. ती बासुंदी कशी बारीक गॅसवर बनवायला ठेवून दिली की होऊन जाते पटकन. तर चला, मी खूप जास्त बडबड केली, तुम्ही म्हणाल सगळं नुसतं सांगतेच आहे तोंडाने. तर चला, जे काही करणार आहे ते थोडंफार डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअरसुद्धा करते. मसाला भात टाकते मी इथं. तर त्याच्यासाठी ना मसाला भातामध्ये ना शहाजिरं टाकलेलं आहे. खूप छान असं चव येते शहाजिरामुळे मसाला भाताला. आणि त्याच्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट. तर हे ना माझ्या मसाला भाताच्या रेसिपीमधले एकदम मेन इन्ग्रेडियंट आहेत, ज्याच्याने टेस्ट ना आपली एकदम खूप छान अशी टेस्ट येते मसाला भाताला. तर टेस्ट काढणारे हे 2 सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहेत. तर आहे ना इथे ना शहाजिरं आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकली, कांदा टाकला मी परतवण्यासाठी भाताला. आणि इकडे ना साईडला पनीरच्या भाजीचा मसाला परततोय. तर बारीक ह्याच्यावरती छान असा मी परतवून घेते तो. तर झालेला आहे आता आपला हा परतून, छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर ह्याच्यामध्ये ना कांदा टोमॅटो आणि लसूण अद्रक, काजू हा आहे. तर आता ह्याच्यामध्ये ना हा थोडासा मी हे इन्स्टंट जो मिक्सवाला असतो ना पनीर मसाला, तर तो थोडासा घातलेला आहे. टेस्ट छान येते त्याच्याने म्हणून. तर आता हे थोडंसं अजून परतवून घेते आणि ते टाकून थोडंसं परतून घेतलं. त्याच्यानंतर आता हे मी मटार टाकते. मटार पनीरची भाजी बनवते, त्याच्यामुळे थोडेसे फ्रोझन मटार आहेत ते टाकलेले आहे त्याच्यामध्ये. त्याचबरोबर ना हा असा जो पनीर मसाला असतो ना, पावडर असते, मसाला पावडर, तर ती थोडीशी टाकून घेते मी ह्याच्यामध्ये. थोडीशीच आहे याच्यामध्ये, सगळीच टाकते. आणि आता थोडंसं किती म्हणजे ह्याला मला ग्रेव्ही करायची त्याच्यामध्ये, त्यानुसार पाणी टाकते थोडंसं आणि पनीर टाकून एक 5 मिनटं शिजवून घेते. आणि इकडं ह्याच्यामध्ये ना टोमॅटो वगैरे टाकलेला आहे. तर हे कांदा टोमॅटो वगैरे हे परतवून झालेलं आहे ह्याच्यामधलं.
तर आता ह्याच्यामध्ये ना अजून एक टेस्ट वाढवणारा आयटम म्हणजे हा मटण मसाला आहे. तर अर्धा चमचा मटण मसाला मी ह्याच्यात टाकते. त्याच्यानंतर थोडीशी हळद. तर अशा पद्धतीचा हा मटण किंवा चिकन मसाला काही असेल ना अवेलेबल तर ते मी टाकते थोडंसं, म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते मसाला भाताला. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण थोडासा वाटाणा टाकते आणि वाटाणा टाकून पाणी टाकते. तर जितकं तांदूळ घेतलं आहे ना त्याच्या 1.5 वाटीच मी पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. कारण का तो मी मोठावाला तांदूळ घेतलेला आहे, बिर्याणी तांदूळ, आणि तो एक 15-20 मिनटं झालं मी भिजत घातलेला आहे. ह्या वाटीने घेतला होता त्या वाटीत. तर आता त्या वाटीने 1.5 वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता तांदूळ टाकते धुतलेला आणि पटकन म्हणजे एकच शिट्टी काढून घ्यायची आहे आणि 2 मिनटं गॅसवर ठेवायचं बारीक गॅसवरती, आणि आपला छान असा मसाला भात तयार होतो, एकदम टेस्टी. तांदूळ टाकलेले आहेत. आता चवीनुसार मीठ टाकते ह्याच्यामध्ये. आणि मिक्स करून एक शिट्टी काढते मोठ्या गॅसवरती आणि 2 मिनटं बारीक गॅसवरती. चला आता इथे भाजी तयार आहे. थोडीशी जरा मी पातळ केलेली आहे कारण एकच भाजी आहे म्हणून. कमी नको पडायला, थोडंसं जास्त झालं तरी चालेल. एक असल्यावर थोडंसं वाटतं की बाबा एकच आहे म्हणूनसाठी. तर अशा पद्धतीची केलेली आहे मटर पनीरची भाजी. आणि इकडे आपला भाताच्या 1 म्हणता 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता 1-2 मिनटं मी बारीक गॅसवरती याला ठेवते. भात झालेला आहे, भाजी झालेली आहे, बासुंदी बनवून ठेवून दिलेली आहे आणि आता पीठ मळून लगेच चपात्या करते. गरम खूप होते, म्हणजे नुसतं ना इतकं कडक ऊन पडतं आहे आणि नंतर पाऊस येत असं नाही काय, पण दिवसाचं इतकं गरम होतं की कामच करायला नको वाटते, इतकं गरम होतं. छोट्या गिरणीतनं पीठ दळून आणलेलं ना, मळून ठेवलं ना जरा जास्त, खूप लूज होतं आणि मग चपात्याच नीट लाटायच्या चिटकतात पटकन. म्हणून मी काय करते की लगेच पीठ मळते आणि लगेच बनवून टाकते चपात्या, मग छान होतात. हा बघा आपला मस्तपैकी असा भात तयार आहे. खूप छान दिसतोय आणि वास पण खूप सुंदर येतो. आता उपवास आहे, संध्याकाळीच खाऊ शकते. आणि आता इथे ना आमचे पाहुणे आलेले आहेत, छोटे पाहुणे, आणि ह्या ताई आहेत, ह्यांच्या बहीण आहेत, लहान बहीण, म्हणजे ह्यांच्यापेक्षा लहान आहेत आणि एकट्याच आहेत सख्ख्यावाल्या. तर त्या आलेल्या आहेत आणि हा त्यांचा हा मुलगा आहे छोटा, म्हणजे आमचा छोटा पाहुणा, छोटा भाचा. तर हा नवीन ठिकाणी बिलकुल राहत नाही आहे, इतकं रडायला सुरू करतो आहे, लगेच चल म्हणतो घरी रिटर्न. तर त्याला आल्यानंतर कसं बसून नादी लावायचा आमचे प्रयत्न चालू आहेत, म्हणजे तो थोडा वेळ तरी असं कशाला तरी हे होईल, पण त्याला थोडा वेळ नादी लावलं की तो परत रडायला सुरू करायचा.
परी बसा खाली, ती पडतंय लगेच. खाली बसा, तिथं बस आशूजवळ, म्हणजे ते पण बसतंय तुझ्या शेजारी. हे बघ परी परी परी. वाटी बिटी घे नाही तर बघ हे पण पडून जाईल लगेच. त्याचं पण पडणार आहे. वाटी देऊ आता. आशू काय खातोय तू? काय खातोय? मी वाजवू काय? हाय काय ते आईस्क्रीम आहे काय? आणि इथे मग हे आल्यानंतर थोड्या वेळ बसलो वगैरे, थोडंसं बोलले आणि त्याच्यानंतर मग उपवास होता ताईंचा पण, त्यामुळं जेवण वगैरे करायला दिलं अगोदर. आणि त्याच्यानंतर सुरू झाला मग राखी बांधायचा कार्यक्रम. तर रांगोळी खूप छान काढतात ताई, मेहंदी रांगोळीमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये अगदी एक्सपर्ट आहेत, म्हणून त्यांना म्हणलं काढा तुम्हीच रांगोळी. परी तू शांत बसती का? बस करा, जाऊ बाहेर जाऊ. त्याला तर राखी बांधायची, देवबापा करायचं त्याला. देवबापा करायचं. तुला गंध लावायचं का? त्याला गंध लावायचं, तुला गंध लावायचं. टिक्का लाव पहिला. थोडस ओल्लं कर, तिथं पाणी बघ. सरळ टोपी घाल ना तुझी. अंगठ्याने लाव. हळूच लावायचा असतो, इतक्या पटकन लावल्यावर वाकडा जातो. अंगठ्याने लाव तुझ्या. अंगठ्याला हळू लावायचं. शाबाश. आता काय? सरळ आहे का ते? बघ तू काय का सरळ. कसं करायचं? गुड. आता ती सुपारी घे. तसंच करते पण. आता हळूच ताट उचल, हळूच एकदम. ओवाळ. आता खायला घाल. गुड. तिच्या लक्षात राहत आहे, बरोबर आहे. थांब आता, थांब. तर अशा पद्धतीने परीने अगोदर ताईंच्या मुलाला, मोठ्या मुलाला राखी वगैरे बांधली. त्याच्यानंतर मग ह्यांनी राखी वगैरे बांधले आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं गेलो, म्हणजे हे गेले लगेच, कारण तो छोटा मुलगा होता तर तो काही थांबायलाच तयार नव्हता. त्याच्यामुळं राहा म्हटलं त्यांना, पण तो राहणारच नव्हता, म्हणजे तो राहतच नाही कुठे, असं लगेच चल म्हणून रडत होतं. त्यामुळं मग त्या गेल्या लगेच. मग राखी वगैरे बांधल्याच्या नंतर आम्ही गेलो, थोडंसं कपडे वगैरे घेतले आणि मग त्या गेल्यानंतर तर अशा पद्धतीचा झाला आजचा आमचा राख्यांचा कार्यक्रम. त्याच्यानंतर पुढचं काही शूट करायला जमलंच नाही, कारण का छोट्या पाहुण्याचा आमचा चांगलाच गोंधळ चालू होता. त्याच्यामुळे मला तर सुचलंच नाही पुढं काय शूट वगैरे करायचं हे ते. त्याच्यामुळे मग अशा पद्धतीचा आजच्या व्हिडिओचा हा एंड आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा राखी पौर्णिमेचा कार्यक्रम आणि हा व्हिडिओ, तर ते नक्की सांगा.